हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 12 मल्टिप्लिकेशन. फ्रॅक्शनचं आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन. पण याच्या आधी आपण काय बघितली, फ्रॅक्शनचे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. त्यामध्ये आपण काय करत होतो, बेस सेम करायचं किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून एक्झाम्पल सॉल्व करायचं. तर बघा, इथं असं काहीही नाही करायचं आपल्याला. इथं जो काय आपल्याला फर्स्ट आणि सेकंड जो काही फ्रॅक्शन दिलेला आहे, इथं काय करायचं, फर्स्टचा न्यूमेरेटर आणि सेकंडचं न्यूमेरेटर दोघांचं काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि ते इथं लिहायचं. नंतर जो काही तुमचा डिनोमिनेटर आहे दोघांचा पण त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि तो सेपरेट लिहायचा. म्हणजे 7 1 जा 7 किती, 7. नंतर 5 4 जा किती होतो, 20. ह्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. नेक्स्ट तुम्हाला किती दिलेलं आहे, 6/7 इंटू 2/5. मग इथं आपलं काय होणार आहे, 6 2 जा 12, 7 5 जा 35. नेक्स्ट काय आहे तुमचं, 5/9 इंटू 4/9. म्हणजे आता इथं काय येणार तुमचं, 5 इंटू 4 किती होतो, 20. 9 9 जा किती होतो, 81. नेक्स्ट इथं काय तुम्हाला 4/11 इंटू 2/7. 4 2 जा किती होतो, 8. 11 7 जा किती होतो, 77. नेक्स्ट काय दिलेलं आहे तुम्हाला, 1/5 इंटू 7/2. म्हणजे 7 1 जा 7, 5 2 जा 10. नंतर तुम्हाला 4 दिलेलं आहे, 9/7 इंटू 7/8. 9 7 जा किती होतो, 63. 7 8 जा किती होतो, 56. लास्ट सेकंड जे काय आहे ते काय आहे, 5/6 इंटू 6/5. म्हणजे आता इथं आपल्याला काय करायचं, 5 6 जा किती होतो, 30. नंतर 6 5 जा किती होतो, 30. म्हणजे 30 आणि 30 जर केलं तर ते काय होऊन जाणार आहे, 1 होऊन जाणार आहे. 30 / 30 किती येतं, 1. नंतर तुमचं जे काही फोर्थ एक्झाम्पल ते काय आहे, 6/70 इंटू 3/2 किती होतो, 6 3 जा 18, 17 2 जा 34. अशाच प्रकारे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.